आमच्या घरचा ना नित्य नियमच होता. संध्याकाळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभंकरोती म्हणून घ्यायचे आणि पाढे परवाच्या म्हणून घ्यायचे. मग काय, दीडकी, निमकी, पावकी, अडीचकी याची घोकंपट्टी व्हायची. आणि मग आमचे तात्या त्यांचा असा खर्जातला आवाज रामरक्षा म्हणायला सुरुवात करायची आणि आम्ही ती मुलं ना फक्त ऐकत बसायचो. ओम अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रम बुधकौशिक ऋषी श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप चंदा सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम. असं ऐकू आलं की आमची आजी आमची पानं वाढायला घ्यायची. मग काय, आम्ही मुलं तिथे जायचो, एक स्तोत्र म्हणायचो. त्याच्यानंतर घरातली जेवढी मोठी मंडळी होती त्यांच्या पाया पडायचं आणि मग आम्ही जेवायला बसायचो. आमची तिन्ही सांज अशीच व्हायची. संध्याकाळ कधी व्हायची आणि झोप कधी यायची हे काही कळायचंच नाही. पण मात्र सकाळी अथर्व शीर्ष ओम गम गणपतये नमः त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि. असे स्वर आमच्या कानावर पडायचे आणि आम्हाला जाग यायची. ते दिवस मला आजही आठवतात. कधी कधी मी लहान असतो तर किती बरं झालं असतं असं वाटतं मला. माझ्या आजीची, माझ्या गावची आठवण मला आजही येते. असं वाटतं तिथेच जाऊन राहावं,